चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, एखाद्या दिवशी आपल्याला घाईची वेळ असते किंवा एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा आलेला असेल किंवा डाळ भात करण्यासाठी आपल्याकडे वेळ पुरेसा नाही आहे आणि आपल्याला अगदीच झटपट जेवण बनवायचं आहे, तर अशाच सगळ्या प्रॉब्लेमसाठी आज मी एक झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे डाळ खिचडी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. डाळ खिचडीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया. 1 वाटी तांदूळ घेतले आहेत. डाळ आणि तांदूळचं जे प्रमाण आहे ना, ते आपल्याला अगदीच बरोबर घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्या डाळ खिचडीचा जो टेक्स्चर आहे तो बरोबर येईल. अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेतली आहे. 1 वाटी तांदूळ आणि त्यासाठी अर्धी वाटी डाळ आपण वापरली आहे. तुम्ही मुगाची डाळसुद्धा यामध्ये वापरू शकता. 2 ते 3 पाण्यानं आपण याला स्वच्छ धुवून घेऊया. बाकीचं साहित्य बघूया. कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा मोहरी, जिरा, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या छान बारीक आकारामध्ये कट करून घेतल्यात. गॅसवर आपण कुकर ठेवून घेतलंय आणि त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी छान तडतडली आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये जिरा टाकून घेतला आहे. जिरा देखील छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जिरा छान तडतडला की त्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. बारीक कापलेला लसूण टाकूया आणि लसूण छान असा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला छान लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण छान लाल झालाय, त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो देखील थोडासा हलकाच आपल्याला मऊसूत करायचा आहे, फार जास्त नाही. हिरवी मिरची टाकून घेऊया. त्यानंतर हळद टाकूया. लहान मुलं ही डाळ खिचडी ना खूप आवडीने खातात. तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवून बघा. तुम्ही यामध्ये मिक्स डाळींचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ, म्हणजेच असं 1.5 वाटी आपलं साहित्य झालेलं आहे. तर आपण 3 वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि 1 वाटी एक्स्ट्रा टाकायची आहे, म्हणजे टोटल 4 वाटी पाणी आपण डाळ खिचडीमध्ये टाकतो आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. 2 चमचे मीठ टाकायचं आहे. मीठ आपण थोडंसं जास्त टाकतोय कारण की डाळ खिचडीसाठी आपण पाणी जास्त वापरलेलं आहे. आणि पाण्याला छान उकळी आली ना की मग आपण त्यामध्ये डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण टाकून घेणार आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. फ्रेश अशी कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेतली आहे. आता डाळ आणि तांदूळ आपण यामध्ये टाकून घेऊया. छान सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे. आता आपण कुकरचं झाकण बंद करूया. 1 सिटी फास्ट फ्लेमवर आणि 10 मिनटं स्लो फ्लेमवर एवढ्या वेळ आपण डाळ खिचडी शिजवून घेणार आहे. अगदीच खूप कमी वेळेमध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर वेळ झालेली आहे आणि डाळ खिचडी आपली शिजलेली आहे. आता आपण कुकर खोलून बघूया. मस्त कुकर आपला गच्च भरलाय आणि डाळ आणि तांदूळ देखील आपले छान शिजलेले आहेत. आता आपण यामधून थोडीशी डाळ खिचडी काढून घेणार आहे, म्हणजेच आपल्याला जेव्हा खायची असेल त्यावेळेला आपण याला गरम करून खाऊ शकतो. डाळ खिचडी थंडी झाली ना की ती चांगली लागत नाही आणि जशी जशी ती थंडी होते ना तशी तशी ती घट्ट होते. त्यामुळे आपण अर्धी काढून ठेवली आहे. बघा, मी अर्धी डाळ खिचडी काढून घेतली आहे आणि आता चमचाने त्याला असं स्मॅश करून घेऊया. डाळ आणि तांदूळ आपले खूप छान शिजलेले आहेत. अलगद चमचाने त्याला स्मॅश केलं लगेच स्मॅश होतात. आता आपण यासाठी गरम पाणी वापरणार आहे. थंड पाणी वापरायचं नाही आहे. गरम पाणी टाकल्याने डाळ खिचडीची चव जाणार नाही.
डाळ खिचडी तुम्हाला किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे, यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. मी 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. डाळ खिचडी आपली छान तयार झालेली आहे. तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये मिरची तुम्ही स्किप करू शकता. आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे आपण अर्धा चमचा पुन्हा यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि फ्रेश हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेऊया. गरमागरम डाळ खिचडी आपली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला तिखट डाळ खिचडी बनवायची असेल तर तुम्ही सेम पद्धतीने बनवू शकता. मी आपल्या चॅनलवर तिखट डाळ खिचडीची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डाळ खिचडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.